नमस्कार, माझं नाव अभय वामन मराठे. 1982ला BSc झाल्यावर मी आमचा तो पेढीचा धंदा आहे त्याच्यासाठी मी वडिलांना जॉईन झालो. तेव्हा माझे वडील आणि काका ऑलरेडी हा आमच्या बिझनेसमध्ये होते, फॅमिली बिझनेसमध्ये होते. माझा मोठा भाऊ जॉईन झाला आणि 1976 साली आमची मराठे ज्वेलर्सची जी सुरुवात झालेली ती आता जवळजवळ 50-52 वर्ष झालेली आहेत. विशेष म्हणजे आमची स्पेशालिटी आम्ही अशी म्हणू की मोती आणि डायमंड याची स्पेशालिटी आमची राहील. म्हणजे काही वेळेला जर गिरायकाने आम्हाला काही दागिन्यांची स्पेशल डिझाईन दिली आणि ती डिझाईन फक्त आम्ही त्यांच्यासाठी करून दिली की जी कुठेही कॉपी नाही होणार. आणि असं गिरायक खात्रीला एक सांगू शकतो की हे एक डिझाईन मराठ्यांनी आमच्यासाठी बनवलं ते एकच आहे, ही आमची स्पेशलिटी. मी इस्रायलला जाऊन आलो 1991ला आणि त्याच्यानंतर ते इंटरनॅशनल स्टँडर्डला हॉलमार्कचा जो प्रकार असतो त्याच्या आधी केडीएम जो प्रकार होता तो मला असं सांगायला अभिमान वाटतो की आनंद वाटतो की तो मी पहिले चालू केला. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींना कुठल्याही बँकेचं किंवा कुठल्याही फायनान्स सगळ्यात महत्वाचे असते. तर TGSB बँकेने आम्हाला जेव्हा आम्हाला आमच्या शोरूमचं रिन्युएशन करायचं होतं तेव्हा बँक ऑफ बरोडाचं आमचं खातं असताना TGSB बँकेने आम्हाला 8 दिवसात आमचं लोन सँक्शन केलं. आणि खूप कोऑपरेटिव्ह, नावाप्रमाणे ते कोऑपरेटिव्ह बँक आहेत. त्यातले डायरेक्टर सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. स्टाफ खूप चांगला आहे. आम्हाला एखाद दिवसा कधी आम्हाला बँकेत पैसे भरायला लेट झाला किंवा चेक डिपॉझिट करायला लेट झाला तरी कधीही त्यांनी आम्हाला टायमिंग दाखवलेलं नाहीये. आम्हाला बँकेकडनं खूप चांगलं सहकार्य मिळत गेलेलं आहे. आणि ठाणे वैभव, TGSB बँक आणि मराठे यांचं मी तर म्हणेन काही एक वेगळंच नातं आहे. आणि म्हणूनच ठाणे वैभव की जे TGSB बँकेचं जे कव्हर करताय त्या सप्लिमेंटसाठी माझा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. त्याच्या या दोघांचाही आभार, जनता बँकेचे आभार आणि ठाणे वैभवचे आभार.